लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नूतन मराठा विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप. नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छेडवेल कोरडे येथे इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. सुरुवातीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर आप्पासाहेब शंकरराव बेडसे, मातोश्री वेणुताई बेडसे यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील हे होते. स्वागत गीत संगीत शिक्षक श्री राकेश खैरनार सर व त्यांच्या समूहाने सुरेख स्वागत गीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी भावुक वातावरणात शाळा व गुरुजनांप्रती मनोगत व्यक्त केले. त्यात कुमारी खुशी बेडसे, कुमारी पार्वती साबळे, कुमारी चॉनी पाटील, कुमारी प्रिया बेडसे, कुमारी मयुरी बहिरम, कुमारी तेजल साळुंखे, कुमारी तेजल वेंडाईत, कुमारी यशस्विनी बर्डे, कुमारी शिफाना काजी, प्रांजल साळुंखे यांचा सहभाग होता. तसेच विद्यालयातील पर्यवेक्षक माननीय दादासाहेब रघुनाथ नागरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी माननीय प्राध्यापक महेश कुमार सावंत, ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक पाडवी, श्री रवींद्र पाडवी, श्री निलेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, खूप मोठे व्हावे, मात्र शाळेला आयुष्यभर विसरू नये अशी भावनिक साथ घातली व SSC बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांच्याविषयीच्या मनोगतातून आपल्या भावना मांडताना कुमारी रसिका साळुंखे म्हणाली, परीक्षेचा ताण असो किंवा जीवनातील इतर गोंधळ, तुमच्या ऑफिसचा दरवाजा आमच्यासाठी नेहमी उघडा असायचा. घाबरू नका, मी आहे ना, हा तुमचा एक शब्द आम्हाला खूप बळ देऊन जायचा. विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी अध्यक्ष भाषणात म्हटले की जीवनात पुढे जाताना प्रामाणिकपणा, परिश्रम, शिस्त आणि माणुसकी ही तुमची खरी ओळख ठेवा. जिथे जा तिथे शाळेचे नाव उज्ज्वल करा. भविष्यात यशस्वी झाल्यास तेव्हा एक दिवस परत या प्रांगणात उभे राहून अभिमानाने म्हणा, मी इथून घडलो आहे. तुमचे यश आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असेल. शेवटी एवढेच सांगतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणुसकी जपा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आभार व सूत्रसंचालन कुमारी रसिका साळुंखे या विद्यार्थिनीने केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थी यांनी संगीताच्या तालावर मनमुराद थिरकले. कार्यक्रम सफल होण्यासाठी श्री सिद्धार्थ मोहिते, भाऊसाहेब, श्री हेमंत बेडसे, श्री नितीन बेडसे, श्री हर्षल खैरनार, श्री सुनील बेडसे, श्री संजय भील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आपले प्रेरणास्थान विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय रावसाहेब संजय कुमारजी पाटील सर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते रसिकाईला. व्यासपीठ आपल्या शाळेचे आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शन आदरणीय रावसाहेब संजय कुमारजी पाटील सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मन थोडं जड झालंय. ज्या शाळेच्या भिंतींनी आम्हाला गेली अनेक वर्ष सावरलं, ज्या मैदानाने आम्हाला खेळायला शिकवलं आणि ज्या वर्गांनी आमचं भविष्य घडवलं, त्या शाळेचा उंबारठा ओलांडून आज आम्हाला बाहेरच्या जगात पाऊल ठेवायचं आहे. आमचे मुख्याध्यापक सर, तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आमच्यासाठी फक्त या शाळेचे प्रिन्सिपल नव्हतात, तर एक मोठ्या कुटुंबाचे प्रमुख होतात. शिस्त कशी असावी हे तुमच्या चांगल्या बोलण्यातून समजलं आणि प्रेम कसं असावं हे तुमच्या आश्वासक नजरेतून उमजलं. तुमची शिस्त, सुरुवातीला आम्हाला तुमच्या शिस्तीची भीती वाटायची, पण आज जाणवते की त्या शिस्तीनेच आम्हाला एक जबाबदार नागरिक बनवलं. तुमचं मार्गदर्शन, परीक्षेचं ताण असो किंवा जीवनातील इतर मार्गदर्शन, इतर गोंधळ, तुमच्या ऑफिसचा दरवाजा आमच्यासाठी नेहमी उघडा असायचा. घाबरू नका, मी आहे ना, हा तुमचा एक शब्द आम्हाला खूप बळ देऊन जायचा. तुमचे स्वप्न तुम्ही नेहमी आम्हाला सांगायचे की शाळेचं नाव मोठं करण्यापेक्षा एक चांगला आम्ही आयुष्यभर सोबत ठेवू. सर, आज आम्ही इथून जात आहोत, पण तुमच्याकडून मिळालेले मूल्य आणि संस्काराची शिदोरी आमच्या सोबत असेल. कळत नकळत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या आपल्या मोठ्या मनाने तुम्ही नक्कीच माफ कराल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही जरी या शाळेचे माजी विद्यार्थी होणार असलो
तरी तुमच्यासाठी नेहमीच ती लाडकी मुलं राहू. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही आत्मविश्वासाने पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आहोत. शेवटी इतकंच म्हणेल, नदी सागराला मिळते तेव्हा तिचा प्रवास संपत नाही, तर एक अथांग विश्वासाची सुरुवात होते. तुमच्या आशीर्वादाने आमच्या या अथांग प्रवासाची आज सुरुवात होत आहे. आम्हाला खूप खूप आठवण येईल तुमची. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.